शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजार भाव तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर जे युद्ध चालू आहे, जागतिक स्तरावर जे युद्ध चालू आहे त्याचे आपल्या देशावर कशा प्रकारे परिणाम होत आहे हे आपण जाणून घेऊ। आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जे दर चालू आहे ते जर वाढले, ब्राझील आणि अमेरिका यांचे कापूस दर जर वाढले तर आपल्या देशात कापूस बाजारभाव वाढेल काय हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। शेतकरी मित्रांनो, असेच अप टू डेट कापूस बाजारभाव आणि शेतीविषयक माहितीसाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा। शेतकरी मित्रांनो, जागतिक स्तरावर जे युद्ध चालू आहे इराण अमेरिका यांच्यामुळे आपले कापूस बाजारभावात आतापर्यंत जे तेजी यायला हवी होती ती तेजी आलेली नाही आहे। आपले कापूस बाजारभाव स्थिरता बघायला मिळत आहे आपल्या कापूस बाजारभावावर। तर आता कापूस घटनाचे भाव 54,100 आणि गेल्या 3-4 दिवसापासून 53,900 आणि 54,100 असेच कापूस घटनाचे भाव चालू आहे। तर याच्यात आपल्याला स्थिरता बघायला मिळत आहे। हे कापूस घटनाचे भाव 54,400 किंवा 500 गेल्यानंतर आपल्याला आपले कापूस विक्रीला काढायचे आहे। तर हे जागतिक स्तरावर जे युद्ध चालू आहे याचे परिणाम आपल्या कापूस बाजारभावावर अशा प्रकारे दिसत आहे। आणि शेतकरी मित्रांनो, अमेरिका आणि ब्राझील यांचे कापूस जर महाग झाले तर इतर देश कापूस घटण्यासाठी आपल्या देशाकडे वळू शकतात। साहजिकच आहे शेतकरी मित्रांनो, त्यांना जर स्वस्तात कापूस मिळत असेल आपल्या देशाकडून तर आपल्या देशाकडे ते वळणार। आणि शेतकरी मित्रांनो, CCIने जे कापूस विक्रीला सुरुवात केली त्यांच्याकडे 80 ते 90 लाख कापूस गठण आहे, ते त्यांनी हळूहळू विकले तर बाजारपेठेवर त्याचा परिणाम पडणार नाही। आणि जर त्यांनी एका वेळेस जर विक्रीला काढले तर याचा बाजारपेठेवर परिणाम पडू शकतो। तर निश्चित राहा शेतकरी मित्रांनो, अंदाज असा आहे शेतकरी मित्रांनो की ते हळूहळूच CCI आपले गठण विक्रीला काढणार। तसेच शेतकरी मित्रांनो, 3-4 दिवसापासून आपल्याला कापूस बाजारभावात स्थिरता बघायला मिळत आहे। कापूस गठण पण 53,900 आणि 54,100 या दरम्यानच स्थिर आहे। तर उद्या किंवा परवा शेतकरी मित्रांनो आपल्याला कापूस बाजारपेठेत हालचाली बघायला मिळू शकते। तर आपण ते उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये जे माहिती अपडेट मिळेल ते आपण तुमच्यापर्यंत शेअर करू। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे कापूस बाजारभावात सध्या तरी स्थिरता बघायला मिळत आहे। आणि आंतरराष्ट्रीय कापूस दर म्हणजेच ब्राझील आणि अमेरिकाचा कापूस आणि CCI आपली घटनाची विक्री कशा प्रकारे करतात हे दोन घटक आपल्या कापूस बाजारभावावर परिणाम करू शकतात। तसेच शेतकरी मित्रांनो, आता आपण आजचे कापूस बाजारभाव जाणून घेऊ। 54,100 कापूस गठणचा रेट असल्या कारणाने आपल्याला स्थानिक बाजारपेठेत सध्या तरी 7,050 ते 7,100 असा सर्वसाधारण कापूस बाजारभाव बघायला मिळत आहे। आणि स्थानिक आणि तालुकास्तरीय जिनिंग्समध्ये आपल्याला 7,200 ते 300 कापूस बाजारभाव बघायला मिळत आहे। आणि ज्या मोठ्या जिनिंग आहे हिंगणघाट, यवतमाळ, मानवट यांसारख्या इथे 7,500 ते 7,600 असा सर्वसाधारण कापूस बाजारभाव आहे। आणि जी मोठी अकोट जिनिंग आहे तिथे आपल्याला 7,700 ते 7,800 असा सर्वसाधारण कापूस बाजारभाव बघायला मिळत आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशाच कापूस अपडेट म्हणजेच कापूस बाजारभावाची अपडेट आणि इतर शेतीविषयक माहितीसाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।